लक्ष हे लागलेलं असताना बारामतीत येत असताना एक फार सुंदर कविता श्रीयुत डॉक्टर चंद्रकांत पिल्ले यांनी माझ्या हाती दिली आणि कविता वाचून दाखवतो आणि माझे दोन शब्द संपवतो। पण या कवितेतला शब्द न शब्द जणू काही या बारामतीतली माती म्हणतीये, या बारामतीतल्या मातीचं मनोगत आहे, या बारामतीतल्या प्रत्येक मातेचं मनोगत आहे। अशी आदरणीय पवार साहेबांसाठी डॉक्टर चंद्रकांत पिल्ले यांनी लिहिलंय, भूकंप प्रलय वादळे नात्याचा सवता सुभा, भूकंप प्रलय वादळे नात्यांचा सवता सुभा, निश्चयी निश्चल निश्चित शरद अविचल उभा, आयुष्याच्या सांजवेळी दुःखाचा लवलेश नाही, आयुष्याच्या सांजवेळी दुःखाचा लवलेश नाही, कर्तृत्वाचा पिंड अमुचा उगी फुकाचा आवेश नाही, शेती माती सगळे सोयरे, शेती माती सगळे सोयरे, नात्यांचाही दुष्काळ सरेल, कोणीही नाही उरले तरी तरी हा शरद पुरून उरेल। सुरकुतलेल्या चेहऱ्याची अजूनही मुद्रा करारी, सुरकुतलेल्या चेहऱ्याची अजूनही मुद्रा करारी, राखेतून उठून पुन्हा घेईल तो गगन भरारी, एक ललकारी तुझी माझी। शेवटच्या ओळीत कवी फार सुंदर म्हणतो, एक ललकारी तुझी माझी ऐकू जाऊ दे नभा, निश्चयी निश्चल निश्चित शरद अविचल उभा, शरद अविचल उभा। आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, अनेक जण विचारतात अमोल कोल्हे प्रचाराला बारामतीमध्ये का आला, अनेक जण विचारतात अनेकांना तर प्रश्न पडला अमोल कोल्हे निवडणुकीला लढायला का तयार झाला। त्या प्रत्येकाला एकच उत्तर देतो, ते प्रत्येक बारामतीकराचं सुद्धा उत्तर आहे, कारण प्रत्येक घरात एक बाप असतो, प्रत्येक घरात एक बाप असतो, ज्याने पायाभरणी केलेली असते, ज्याने भिंती उभारलेल्या असतात, ज्याने छप्पर तयार केलेलं असतं। तो बाप त्या घराच्या सुखासाठी राबत असतो, तो बाप त्या घरावर सुखाची सावली धरत असतो। पण कोणीतरी येतं आणि विचारतं, बापानं केलं काय? जेव्हा बापानं काय केलं हा प्रश्न विचारला जातो, तेव्हा कळतं की बापानं आपल्यासाठी आयुष्य वेचलेलं असतं, त्याचा हिशोब कधी मांडलेला नसतो। आणि म्हणूनच त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात, म्हणूनच आयुष्यात कधी बापाला विसरायचं नसतं, त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यामध्ये सुख होऊन व्हायचं असतं। आणि हा बाप माणूस गेली 55 वर्ष सातत्यानं महाराष्ट्राचा अभिमान जर वाढवत असेल, तर तुम्हा बारामतीकरांना आण आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानाची। आठवून बघा 50 वर्षांपूर्वीची बारामती, आठवून बघा प्रत्येकाचं प्रत्येकाचं आयुष्य। अरे अंगावरच्या कळकटलेल्या मळकट कपड्यांच्या ठिकाणी जर खादीचे कपडे आले असतील ना, तर या माणसाची धोरणं त्यासाठी कारणीभूत आहेत। जर रोजगारासाठी वनवन भटणाऱ्या दुष्काळी म्हणवल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये सुखाचे झरे वाहिले असतील ना, तर या माणसाची धोरणं त्यासाठी कारणीभूत आहेत। जर प्रत्येक बारामतीकराची मान देशात आणि महाराष्ट्रात अभिमानानं ताठ होत असेल ना, तर आदरणीय साहेबांची धोरणं त्यासाठी कारणीभूत आहेत। आणि म्हणून तुम्हाला आन आहे, जो स्वाभिमान, जो अभिमान, जो आत्मभान हे आदरणीय साहेबांच्या धोरणांमुळे आज प्रत्येक बारामतीकराला मिळालंय। जेव्हा देश पातळीवर साहेबांना आव्हान दिलं जातं, तेव्हा तुमच्या प्रत्येकाला आण आहे, या महाराष्ट्राच्या सह्याद्री माग तुमच्यापैकी प्रत्येकानं सह्याद्री होऊन उभं राहिलं पाहिजे। आणि जाता जाता एवढंच सांगतो की पुन्हा एकदा गॅस सिलेंडरला नमस्कार किती वेळा, खताच्या गोणीला नमस्कार किती वेळा, आपलं वोटिंग मशीनवरचा नंबर काय, आणि ताईंचं विजयी मताधिक्य किती, 3 लाखाच्या मताधिक्यानं ताईंना विजयी करायचं।